सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा भीषण अपघात, आयुक्तांना डोक्याला दुखापत झाल्याची माहिती। सांगलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय। सांगली शहरातील गव्हर्नमेंट कॉलनीत गुप्ता यांच्या शासकीय गाडी एका खांबाला धडकली आणि या अपघातात आयुक्त शुभम गुप्ता यांना डोक्याला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले। शुभम गुप्ता यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील स्फूर्ती चौक येथे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीच्या समोर अचानक कुत्रे आडवे आले, त्यामुळे त्यांनी तातडीनं ब्रेक मारला आणि गाडी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांची गाडी खांबाला धडकली आणि या घटनेत शुभम गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली। संबंधित घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक शुभम गुप्ता यांच्या मदतीसाठी धावले। त्यांनी शुभम गुप्ता यांना गाडीतून बाहेर काढलं। शुभम गुप्ता यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रस्त्याच्या मध्ये असलेल्या विद्युत खांबाला जाऊन गाडी धडकली। हा अपघात एवढा भीषण होता की गाडीची उजवी बाजू पूर्ण चक्काचूर झाली होती आणि गाडीच्या सर्व एअरबॅग खुल्या झाल्या होत्या आणि या अपघातात आयुक्तांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इतर दोघांना किरकोळ दुखापत झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।